दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांना पक्षाकडून मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे। तसे स्पष्ट संकेतच पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिलेले। त्यानंतर आता रोहित पवारांचे थेट भावी मुख्यमंत्री पदाचेच बॅनर्स आहेत ते झळकू लागल्याने रोहित पवारांना नेमकी काय जबाबदारी मिळणार याचीच चर्चा आता सुरू झाली आहे। पवारांकडून रोहित यांच्या प्रमोशनचे संकेत। पवारांच्या संकेतानंतर समर्थकांची बॅनरबाजी। रोहित पवारांच्या भावी मुख्यमंत्री पदाचे बॅनर। विरोधकांकडून पवारांच्या घराणेशाहीवर टीका। महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी विधानसभेचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे। त्यामुळे सर्वच पक्षांनी अप्रत्यक्षपणे प्रचाराला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय। लोकसभा निवडणुकीत ज्यांच्या रणनीतीनं भल्या भल्यांना धूळ चारली ते शरद पवार आता विधानसभेच्या तोंडावर पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं दिसतंय। शुक्रवारी शरद पवारांनी रोहित पवारांच्या कर्जत जामखेड मतदारसंघाचा दौरा केला। यावेळी त्यांनी जाहीर सभेत बोलताना रोहित पवारांच्या मंत्रिपदाचेच स्पष्ट संकेत देऊन टाकले। रोहितची पहिली खासियत की तुझी सेवा करण्याचं आणि त्यानंतरची वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आणि ही महाराष्ट्राची सेवा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नोंद होईल अशा प्रकारची सेवा ही करण्याच्या संबंधीचं कर्तृत्व ज्याच्यामध्ये त्याला वर्ष 6 महिन्याच्यासाठी पद आहे का नाही याची फिकीर कधी असता कामा नये। विशेष म्हणजे शरद पवारांच्या या विधानाला महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांनीही समर्थन दिल्याचं दिसलं। महाराष्ट्राच्या सेवेसाठी आम्हाला खात्री वाटते की होय आमचं सरकार येईल आणि सरकार आल्यावर जर त्या सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये रोहित पवार